येणारी जिल्हा परिषदेची ही जी निवडणूक आहे ती भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यामध्ये सरळ सरळ समोरासमोर लढत होईल अशी आहे. महायुती सातारा जिल्ह्यामध्ये अत्यंत स्ट्रॉंग आहे, म्हणजे आमदार खासदार महायुतीचे जास्त आहेत, परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये सरळ सरळ फूट पडणार आहे. माझ्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा माझ्या पार्टीचा असावा या दृष्टीने त्यांची पावलं आहेत, त्या दृष्टीने त्यांच्या रणनीती आहेत. त्यामुळं सरळ सरळ ही लढाई जयकुमार गोरे विरुद्ध मकरंद पाटील अशी ही लढाई होणार आहे. मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई हे शाळकरी मित्र आहेत, वर्गमित्र आहेत, एका रूम मध्ये राहिलेले आहेत, त्यामुळे दोघांचे एकमेकांशी खूप चांगले संबंध आहेत. सातारा जिल्हा परिषदेची सत्ता भाजपला जर आणायची असेल तर दोन्ही राज्यांच्या शिवाय त्यांना पर्याय नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. सत्यजित सिंह पाटणकरांचे कार्यकर्ते असतील किंवा शंभूराज देसाई यांचे कार्यकर्ते असतील, यांना लढूनच जिल्हा परिषदेमध्ये जायचे. त्यामुळे जरी महायुती झाली तर ते नेत्यांना विचारून अपक्ष लढतील, परंतु लढाई मात्र दोन गटामध्येच होणार, ही वस्तुस्थिती आहे. एक हाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची येईल का, तर तशी परिस्थिती नाही. काँग्रेसला सोबत घ्यावं लागेल, प्रसंगी मकरंद पाटलांची तडजोड करावी लागेल. तसं जर काय झालं तर मला वाटतंय कुठेतरी जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे तह करून सत्तेमध्ये आपल्या लोकांचा समावेश करून घेता येईल. त्या दृष्टीने शशिकांत शिंदे निश्चितपणे प्रयत्न करतील असं मला वाटतंय. विचारधारेशी आणि अलीकडच्या राजकारणाचं फार काही संबंध राहिलाय असं मला अजिबात वाटत नाही. आणि केवळ सत्ता पाहिजे प्रत्येकाला, सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी हा सगळा संघर्ष आहे. आणि या महत्वाकांक्षेपोटीच ही लढाई होणार आहे आणि ती यावेळची लढाई मात्र ही अंतर्गतच लढाई मोठी होणार. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे आणि महाराष्ट्रभर आता जिल्हा परिषदांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहू लागलंय. जिल्ह्यामधलं राजकारण आता चर्चेमध्ये येऊ पाहत आहे. आपल्या द पॉलिटिक्सच्या चर्चेमध्ये आज सातारा जिल्ह्याच्या राजकारणासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सातारा पुढारीचे आदरणीय हरिजी पाटणे सर. सगळ्यात पहिल्यांदा पाटणे सर, तुमचं स्वागत आहे आपल्या या हायपर लोकलच्या भागामध्ये. सातारा जिल्ह्यातल्या राजकारणासंबंधी तुम्ही बोलण्यासाठी या ठिकाणी आलात, त्याबद्दल मनपूर्वक पुनश्च एकदा स्वागत. खरं तर सध्या कालच निवडणुकांची सगळी आरक्षण सोडत या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आता साताऱ्यामध्ये वेगवेगळं वारं वाहू लागलंय. तर सध्या काय परिस्थिती आहे साताऱ्याची आणि राजकीय चर्चा काय सुरू आहेत? सातारा जिल्हा परिषदेमध्ये 65 जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि त्याच्याबरोबर डबल पंचायत समित्यांचे गण आहे. जिल्हा परिषदेमध्ये सध्या काल जे आरक्षणाची सोडत झाली त्यानुसार जर आपण माहिती घेतली किंवा त्यानुसार अभ्यास केला तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, ती अत्यंत निर्विवाद होती. पूर्वीच्या काळी यशवंतराव चव्हाण साहेबांचा असलेला जिल्हा, त्यामुळं काँग्रेस विचारांचा असलेला जिल्हा. नंतरच्या कालावधीमध्ये शरद पवारांनी सातारा जिल्ह्याचं नेतृत्व केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्था आल्या. मधल्या कालावधीमध्ये मात्र भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिरकाव केलेला दिसतोय. आणि आता तर येणारी जिल्हा परिषदेची ही जी निवडणूक आहे ती भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यामध्ये सरळ सरळ समोरासमोर लढत होईल अशी आहे. आणि मग बाकीचे जे मित्रपक्ष आहेत ते एकमेकांना सीट ऍडजस्टमेंटच्या दृष्टीनं एकमेकांना मदत करत राहतील, परंतु खरी लढाई ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी आहे. या सगळ्या गोष्टी आहेतच, पण या पार्श्वभूमीवर म्हणजे आता सध्या जे वारं आहे, जे वातावरण आहे, त्या सगळ्यावरती गेल्या निवडणुकांच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाहीत. सध्या काही समीकरण आहेत, ती काही समीकरणं बिघडलेली आहेत, काही नव्यानं तयार झाली आहेत. तर गेली निवडणूक ते हे निवडणूक नेमकं काय बदललंय, सध्या काय वेगळी परिस्थिती आहे? खूपच बदल आहे. गेल्या निवडणुकीमध्ये मुळामध्ये निवडणूक होऊन आता कितीतरी वर्ष लोटलेली आहे. मधला कालावधी हा प्रशासकाचा कालावधी आहे. खरं तर घटनेचं सुद्धा हे उल्लंघन आहे. अशा पद्धतीनं प्रशासकीय राजवट एवढी वर्ष ठेवता येत नाही. 73व्या घटना दुरुस्तीमध्ये जे काही उल्लेख आहेत ते आपण पाहिले किंवा पी.बी. पाटील सरांनी या संदर्भामध्ये जे काही काम केलंय ते पाहिलं तर अशा पद्धतीनं एवढा कालावधी निवडणुका जिल्हा परिषदेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना एवढा कालावधी हा लावणं अत्यंत चुकीचं आहे. ते घटनाबाह्य सुद्धा आहे असं माझं अभ्यासांती मत आहे. आता तरी सुद्धा राजकारणाचा विचार केला तर गेल्या निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आणि ती सत्ता निर्विवाद होती.
भाजप आणि इतर विरोधामध्ये होते. आता मात्र प्रचंड परिस्थिती बदललेली आहे. आता सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये फुटी आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट आहेत. पूर्वी शरद पवारांची राष्ट्रवादी अखंड एकसंघ राष्ट्रवादी होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, तीच अवस्था शिवसेनेची आहे. पूर्वी एकसंघ शिवसेना होती, आता शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, भाजप मात्र एकसंगत पूर्वी होती. आता मात्र इतर जे पक्ष आहेत ते पक्ष फुटून, त्यांचे सगळे नेते फुटून आता ते भाजपमध्ये आलेले आहेत. त्यामुळे भाजपची ताकद निश्चितपणे वाढलेली आहे. याशिवाय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, अशा पद्धतीचं इथं सातारा जिल्ह्यामध्ये पार्टीचं वातावरण आहे. आता गेल्या निवडणुकीची परिस्थिती आणि आताच्या निवडणुकीच्या परिस्थितीमध्ये प्रचंड बदल आहे. मधल्या कालावधीमध्ये विधानसभेच्या ज्या काही निवडणुका झाल्या, लोकसभेच्या ज्या काही निवडणुका झाल्या, त्यांचा प्रभाव हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर राहणार आहे. लोकसभेमध्ये भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे लोकसभेचे खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं नितीन पाटील यांना राज्यसभेवर खासदारकी दिलेली आहे अजित पवारांच्या गटानं. विधानसभेमध्ये भाजपचे 4 आमदार आहेत, त्यातले 2 मंत्री आहेत. एक छत्रपती शिवेंद्रराजे भोसले जे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, दुसरे जयकुमार गोरे हे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत, तिसरे आमदार डॉक्टर अतुल भोसले भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत, आणि चौथे मनोज घोरपडे जे कराड उत्तरचे आमदार आहेत. याशिवाय महायुतीतला दुसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील हे राज्याचे पुनर्वसन आणि मदत मंत्री आहेत. शिवाय सचिन पाटील हे फलटणचे आमदार आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. शिवसेनेमध्ये शंभूराज देसाई जे एकनाथ शिंदे गटाचे नेते आहेत, ते साताऱ्याचे पालकमंत्री आहेत, आणि महेश शिंदे जे शिवसेनेचे आमदार आहेत. अशा पद्धतीचे हे 8 आमदार आहेत. दुसरीकडं विरोधी पक्षाचा विचार केला तर शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते इथले विधान परिषदेचे आमदार आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये असलेले परंतु सक्रिय नसलेले हे रामराजे नाईक निंबाळकर हे विधान परिषदेचे आमदार आहेत. अशी ही आमदारांची संख्या आणि खासदारांची संख्या सातारा जिल्ह्यातली आहे. आता परिस्थिती अशी आहे की महायुती सातारा जिल्ह्यामध्ये अत्यंत स्ट्रॉंग आहे. म्हणजे आमदार खासदार महायुतीचे जास्त आहेत, परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये सरळ सरळ फूट पडणार आहे. कारण भारतीय जनता पक्ष हा स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या विचारात आहे. जयकुमार गोरे हे ग्रामविकास मंत्री आहेत. साहजिकच राज्यातल्या जिल्हा परिषदा त्यांच्या अखत्यारीत येतात. सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत. जिल्हा परिषदेचा सदस्य ते राज्याचा ग्रामविकास मंत्री असा जयकुमार गोरेंचा प्रवास आहे. त्यामुळे साहजिकच माझ्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा माझ्या पार्टीचा असावा, ही या दृष्टीने त्यांची पावलं आहेत, त्या दृष्टीने त्यांच्या रणनीती आहेत. आणि ज्या पद्धतीची आरक्षण पडलेली आहेत ते पाहता जयकुमार गोरेंची रणनीती स्पष्टपणे दिसत आहे की त्यांना भाजपची सत्ता स्वबळावर सातारा जिल्हा परिषदेवर आणायची आहे. त्यांच्या जोडीला अर्थातच शिवेंद्रराजे भोसले जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, उदयनराजे भोसले आहेत, डॉक्टर अतुल भोसले आहेत, मनोज घोरपडे आहेत, दुसऱ्या बाजूला आमदार नसलेले मदनदादा भोसले, धैर्यशील कदम आहेत. अशी फार मोठी भाजपची फळी सातारा जिल्ह्यामध्ये आता सक्रिय आहे. त्यांच्याकडे कॅन्डिडेट्स चांगले आहेत. त्यामुळे भाजप स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या दृष्टीनं तयारीत आहे. दुसऱ्या बाजूनं मकरंद पाटील अजित पवारांचा गट हा सध्या इनकमिंग त्यांच्यामध्ये जोरात आहे. मध्यंतरी औंधला अजित पवार येऊन गेले त्यावेळेस मान खटावचे कोरेगाव तालुक्यातले अनेक नेते अजित पवारांना भेटले. ते पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधली ही जी इनकमिंग आहे ते इनकमिंग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि मग त्यामुळं सरळ सरळ ही लढाई जयकुमार गोरे विरुद्ध मकरंद पाटील अशी ही लढाई होणार आहे. कारण जयकुमार गोरेंना जिल्हा परिषदेवर स्वबळावर सत्ता आणायची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटांना म्हणजेच मकरंद पाटलांना जिल्हा परिषदेवर मित्र पक्षांच्या किंवा मित्रांच्या मदतीने सत्ता आणायची. मकरंद पाटलांना मदतीला जर महायुती झालीच नाही तर मकरंद पाटलांना सर्वात जास्त मदत कोण करू शकतात तर शंभूराज देसाई. मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई हे शाळकरी मित्र आहेत, वर्गमित्र आहेत.
एका रूम मध्ये राहिलेले आहेत. त्यामुळे दोघांचं एकमेकांशी खूप चांगले संबंध आहे. त्यामुळे ही शिवसेनेचा जो एकनाथ शिंदेचा गट आहे तो आणि मकरंद पाटलांचा किंवा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा गट, त्याला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा साथ मिळू शकते. असं झालं तर ही लढाई ही घनघोर लढाई होईल आणि सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं सद्यस्थितीत अशा पद्धतीची समीकरणं आकाराला येत आहे. त्यामुळं महायुतीमध्ये ही फूट आहे ती फूट अटळ आहे आणि दोन्ही बाजूनं म्हणजे भाजप असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट असेल, शिवसेनेचा एकनाथ शिंदेचा गट असेल, दोन्ही बाजूनं ही लढाई जोरात होईल अशा दृष्टीची चिन्ह, अशा दृष्टीची रणनीती सध्या तरी दिसते. आता जी काय आरक्षणाची सोडत झाली त्यामध्ये अनेक ठिकाणी दगेफटके झालेले आणि हे विशेषतः हे दगेफटके कुणाला झालेत तर जे मातब्बर प्रस्थापित आतापर्यंत सातारा जिल्ह्याच्या राजकारणात राहिले, त्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर असतील, त्यांचे 4 जिल्हा परिषदेचे गट, ज्या गटांवर त्यांचं प्रचंड मोठं प्राबल्य होतं, ते 4 जिल्हा परिषदेचे गट आरक्षित झाले. किंवा जे प्रस्तावित जिल्हा परिषदेमध्ये येऊन अध्यक्षपदाची दावेदारी करू शकतात अशा पद्धतीच्या प्रस्थापितांच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा आरक्षण पडली. त्यामुळं एक प्रकारे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट यांच्यासाठी ही लढाई अत्यंत प्रतिष्ठेची अशी लढाई आहे. माझ्या दृष्टीनं सातारा जिल्हा परिषदेवर आजपर्यंत यशवंतराव चव्हाण साहेबांची जिल्हा परिषद हा शिक्का आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती ज्यांनी केली, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकेंद्रीकरण ज्यांनी आणलं, त्या चव्हाण साहेबांच्या या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसला संघर्ष करावा लागणार आहे आणि तो संघर्ष भाजप बरोबर करावा लागणार आहे. परंतु जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं मित्र पक्षाला सोबत घेतलं आणि भाजप बरोबर लढाई केली तर ही लढाई नेक टू नेक होईल आणि संघर्ष हा विकोपाचा संघर्ष होईल. अगदीच या सगळ्या गोष्टी आहेतच, परंतु आता काही प्रश्न उपस्थित होतात. म्हणजे आपण असं म्हणतोय की भाजपच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी होतील किंवा काय, पण भाजप अंतर्गत उदाहरणार्थ दोन्ही राजे, आता या दोन्ही राजांचं मनोमिलन झालंय हे आपल्या सगळ्यांना दिसतंय, पण त्यांच्या जो गट आहे त्यांच्या त्या गटाचं किंवा हे दोन वेगवेगळ्या पद्धतीने आघाड्यांवरती लढणारे नेहमीचे नेते आहेत, तर यांचं कितपत मनोमिलन झालंय. आणि दुसऱ्या बाजूला आता उदाहरणार्थ मनोजदादा घोरपडेंच्याच मतदारसंघातले जे दादा आहेत, जे आधी भाजपचे जिल्हाध्यक्ष होते, तर सध्या त्यांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला किंवा वेगवेगळ्या या नेत्यांच्या दृष्टीने विचार केला, नवी नवी माणसं येत आहेत, जुन्यांचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय. तर यांच्यामध्ये मेळ कसा साधला जाणार आहे नेमका? मुळामध्ये तुम्ही म्हणताय ते वास्तव सुद्धा आहे. भाजपमध्ये सुद्धा अंतर्गत आहेत का तर निश्चितपणे आहे. आता दोन राजेंच्या संदर्भात विचार केला तर दोन राजे सद्यस्थितीत घट्ट आहेत. दोन राजेंचा जर काही संघर्ष झाला तर तो जिल्हा परिषदेला, पंचायत समित्यांना होणार नाही, तो नगरपालिकेला होणार आहे. कारण नगरपालिका ही दोघांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. परंतु जर मनोमिलन कडेला नेण्याचा त्यांनी विचार केला तर जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचे ऍडजस्टमेंट, पंचायत समितीमध्ये सातारच्या सत्तेचे ऍडजस्टमेंट आणि नगरपालिकेमध्ये सत्तेचे ऍडजस्टमेंट ते करू शकतात. अर्थात नगराध्यक्ष कुणाचा करायचा, उपनगराध्यक्ष कुणाचे करायचे, पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचं बलाबल कसं ठेवायचं यावर बरंच काही अवलंबून आहे. परंतु सातारा जिल्हा परिषदेची सत्ता भाजपला जर आणायची असेल तर दोन्ही राज्यांच्या शिवाय त्यांना पर्याय नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. कारण सुमारे 12 ते 15 जिल्हा परिषदेचे गट हे उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या अखत्यारीत येतात, की जी मेजॉरिटी आहे जो एकसंघपणा आहे. आणि त्यामुळं या दोन राजांना सोबत घेतल्याशिवाय जयकुमार गोरेंना, रणजित निंबाळकरांना, धैर्यशील कदमांना, अतुल भोसलेंना किंवा मनोज घोरपडेंना यांना जिल्हा परिषदेमध्ये एकसंध सत्ता आणता येणार नाही. त्यामुळं शेवटी सत्तेचं समीकरण करताना यांना एकत्र ठेवावं लागेल, तरच ही लढाई भाजपला कडेला नेता येईल. आता दुसरा विषय तुम्ही जो काढला, मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांच्यामध्ये संघर्ष आहे का तर अंतर्गत संघर्ष नक्की आहे. तो संघर्ष तिकीट वाटपाच्या वेळेस उफाळून येण्याची शक्यता आहे. कदाचित या सगळ्यामध्ये मेळ देवेंद्र फडणवीस घालू शकतील, कारण देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाखातर सगळ्या तलवारी ह्या एका म्यानामध्ये एकत्र येतात. त्यामुळे यापूर्वीही असे प्रसंग आलेले आहेत. त्यावेळेस कुणी थांबायचं, कुणी पुढे जायचं
हा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिल्यानंतर साताऱ्याच्या भाजपमध्ये कायम एकसंधता दिसलेली आहे. आतून जरी खतखत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा इतर पक्षामध्ये ज्या पद्धतीचं उफाळून येतं बाहेर दिसतं तसं भाजपमध्ये सार्वजनिकरित्या ते बाहेर येऊ देत नाही. खरं तर कालच्या आरक्षण सोडतीमध्ये अनेक मातब्बरांचे मनसुबे उधळून गेलेले आहेत असं दिसतंय, चित्र आहे, किंवा अनेक माणसं नाराज दिसत आहेत सध्या. तर हे काय स्थानिक समीकरण नेमकं, म्हणजे अगदी फलटण तालुका असू द्या, वाई तालुका असू द्या, किंवा अशा बऱ्याच ठिकाणी असं झालंय की अगदी तयारीत असणारी माणसं या सगळ्या प्रकरणामुळे कुठंतरी युटर्न घेताना दिसत आहेत किंवा काहीतरी वेगळं नियोजन करताना दिसत आहेत. तर काय परिस्थिती आहे नेमकी? नाही, निश्चितच अनेकांना धक्के बसलेले आहेत. आता फलटणचा विचार केला तर संजीवराजे नाईक निंबाळकर असतील किंवा शिवांजलीराजे नाईक निंबाळकर असतील, तर हे सलग निवडून येणारे जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत. परंतु त्यांचे ज्या मतदारसंघांवर त्यांचा पगडा राहिला तेच मतदारसंघ आरक्षित झाले. आता त्यांना एक तर लगतच्या मतदारसंघांमध्ये जावं लागेल. जिथं महिला पडलाय तिथं शिवांजलीराजेंना जावं लागेल, जिथं पुरुष म्हणजे जिथं ओपन आहे, खुला आहे, तिथं संजीवराजे लढतील. परंतु साहजिकच नव्यानं तयारी करावी लागेल. हा त्यांच्यासाठी धक्काच आहे. खंडाळा तालुक्यामध्ये नितीन भरगुडे पाटील सलग 6 वेळा जिल्हा परिषदेमध्ये आले. म्हणजे एवढ्या वेळा जिल्हा परिषदेमध्ये येणारे जे काही 2-3 मान्यवर असतील त्याच्यामध्ये नितीन भरगुडे पाटलांचं नाव घेतलं जातं. स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रचंड अभ्यास असणारा हा नेता. परंतु आरक्षणानं त्यांचा सुद्धा कार्यक्रम केला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि मग त्यांना सुद्धा एखाद्या लगतच्या मतदारसंघामध्ये जावं लागेल. स्वीकारतील का नाही हा पुन्हा वेगळा विषय आहे. उदय कबुले जे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, त्यांचा मतदारसंघ ओबीसी झालाय. तुम्ही जे मगाशी म्हटला कोणतरी वेगळं काहीतरी करतंय, तर तिथं कुणबी दाखल्याचा आधार कदाचित तिथं घेतला जाईल. परंतु ते सुद्धा इतर ओबीसी जे नैसर्गिकरित्या जे ओबीसी मध्ये आहेत त्यांना ते स्वीकारतील की नाही ही सुद्धा परिस्थिती आहे. अशाच पद्धतीचं अनेक मतदारसंघांमध्ये मायनीचा मतदारसंघ आहे जिथं येळगावकरांना स्वतःच्या सुनेला लढवायचं होतं. तो मतदारसंघ ओबीसी झालाय, त्यामुळे तिथं येळगावकरांना लढवता येत नाही. किंवा अन्यही अशा इतर मतदारसंघांमध्ये अशी परिस्थिती आहे की जिथं काही जणांना जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळवायचं होतं, उपाध्यक्षपद मिळवायचं होतं, सत्ता आणायची होती. त्यांना तिथं तिथं सत्तेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे त्यांना थांबावं लागेल किंवा पर्यायी काहीतरी पर्याय व्यवस्था करावी लागेल. अगदीच, या सगळ्या गोष्टी आहेतच. पण आता जर समजा पाटणचा विचार केला, म्हणजे मगाशी आपण महायुतीच्या संदर्भात बोलत होतो. आता एक साधी गोष्ट आहे की भाजप वेगळं आणि शिवसेना राष्ट्रवादी वेगळे असं जर लढले तर तो विषय वेगळा होऊ शकतो. पण जर समजा असं झालं की महायुती म्हणून एकत्र लढले सगळे, तर सत्यजित सिंह पाटणकर यांचा गट आणि शंभूराज देसाईंचा गट हे कसं नेमकं समीकरण जुळू शकतं, किंवा काय वाटतं तुम्हाला हे सगळं बघताना? मुळामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला हे माहीत आहे की देसाई आणि पाटणकर यांचं पारंपरिक लढाई आहे. पूर्वी ती लढाई ही 200-400 वर असायची. अलीकडच्या काळामध्ये मध्ये मार्जिन वाढलंय, परंतु पूर्वी 200-400 वर असायची. एवढी घनघोर लढाई आहे. आता सुद्धा शंभूराज देसाई यांना चेक देण्यासाठी म्हणूनच सत्यजित पाटणकरांना भाजपमध्ये घेतलं गेलं. महायुती मधल्या भाजपनं अनेक ठिकाणी असे महाराष्ट्रामध्ये प्रयोग केलेले आहेत. त्यांना 2029ची निवडणूक ही स्वबळावर भाजपची सत्ता महाराष्ट्रामध्ये आणायची आहे. त्या दृष्टीनं ज्या ज्या मतदारसंघामध्ये महायुतीतल्याच घटक पक्षांतल्या नेत्यांना चेकमेट देता येईल अशा पद्धतीचे प्रयोग भाजपनं केलेले आहेत. त्यातला हा प्रयोग पाटणमध्ये झालेला आहे. त्यामुळं तुम्ही म्हणताय की महायुती एकत्र लढेल, पण मी म्हणतो महायुती एकत्र लढण्याची शक्यता अजिबात नाही. कारण अनेक जिल्ह्यातल्या अनेक मतदारसंघांमध्ये टोकाचे इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे, भाजपचे, शिवसेनेचे कार्यकर्ते ज्यांना जिल्हा परिषदेमध्ये जायचंय, ऍडजस्टमेंट नाही झाली तर लढून जायचंय. आणि लढून जाण्यामध्ये सगळ्यात जास्त कुठला मतदारसंघ अग्रेसिव्ह आहे तर तो पाटण मतदारसंघ अग्रेसिव्ह आहे. त्यामुळे सत्यजित सिंह पाटणकरांचे कार्यकर्ते असतील किंवा शंभूराज देसाई यांचे कार्यकर्ते असतील, यांना लढूनच जिल्हा परिषदेमध्ये जायचंय. त्यामुळे जरी महायुती झाली तर ते नेत्यांना विचारून अपक्ष लढतील, परंतु लढाई मात्र 2 गटामध्येच होणार ही वस्तुस्थिती आहे. अगदीच. आता या सगळ्यामध्ये जे सध्या एका पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत, अर्थात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आहेत. तर शशिकांत शिंदेची एका बाजूला महाराष्ट्रभर फिरत असताना दुसऱ्या बाजूला मतदारसंघामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना काय आव्हान असणार आहेत, नेमकी काय परिस्थिती आहे? प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदेंनी कामाला सुरुवात केली आहे.
आणि महाराष्ट्रभर त्यांचे झंझावाती दौरे सुरू आहेत. विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये मध्यंतरी जी काही परिस्थिती झाली ओल्या दुष्काळाची, तिथं ते स्वतः गेलेले आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये शशिकांत शिंदेची प्रतिमा हा लढणारा नेता अशी आहे. म्हणजे अनेक प्रलोभने आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये असतील, भाजपमध्ये असतील, शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये असतील, त्यांना अनेक प्रलोभने आली. परंतु शशिकांत शिंदेनी शरद पवारांवरची निष्ठा सोडली नाही. आणि ही सगळ्यात मोठी जमेची बाजू शशिकांत शिंदेची आहे. त्यामुळंच कार्यकर्त्यांचा मोठा संच आजही शशिकांत शिंदेच्या समवेत आहे. कोरेगाव मतदारसंघामध्ये परिस्थिती थोडीशी 19-20 आहे. परंतु जिल्ह्यामध्ये मात्र शशिकांत शिंदेचा एक प्रबळ गट आहे. ज्या गटाला शशिकांत शिंदे जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये ताकद देऊ शकतात. परंतु जे मगाशी मी म्हटलं की एक हाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची येईल का, तर तशी परिस्थिती नाही. काँग्रेसला सोबत घ्यावं लागेल, प्रसंगी मकरंद पाटलांची तडजोड करावी लागेल. तसं जर काय झालं तर मला वाटतंय कुठंतरी जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे तह करून सत्तेमध्ये आपल्या लोकांचा समावेश करून घेता येईल. त्या दृष्टीने शशिकांत शिंदे निश्चितपणे प्रयत्न करतील असं मला वाटतं. विशेषतः सातारा, जावली, कोरेगाव, खटाव, मान किंवा अन्य तालुक्यांमध्ये, खंडाळा या तालुक्यांमध्ये शशिकांत शिंदेच्या कार्यकर्त्यांचा जो काही संच तयार झालाय तो पाहता निश्चितपणे ते आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी म्हणून जिल्हाभर झंझावात तयार करू शकतील. एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून शशिकांत शिंदे या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काम करताना दिसतील. अगदीच. आता कोरेगावच्या शेजारचे दोन जे मतदारसंघ आहेत, कराड उत्तर, कराड हे आहे. तर मला असं विचारायचंय की बाळासाहेब पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे गट जे आहेत ते या निवडणुकांच्या पराभवानंतर सध्याची जी परिस्थिती आहे त्या सगळ्या वातावरणामध्ये कुठंतरी असं दिसतंय की या अशी चिन्ह दिसत आहेत की काही चर्चा आहेत त्याच्यामध्ये, जेणेकरून येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जण आपल्या सोयीचं काहीसं बघण्याचा प्रयत्न होतोय, अशा पद्धतीची परिस्थिती या सगळ्यात दिसतीये. तर एकंदरीत काय होऊ शकतं, किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणचं जे वातावरण आहे ते सगळं सामोरं जाताना या दोन्ही नेत्यांना काय कसोटी असणार आहे नेमकी? निश्चितच दोघांचा विषय खूप वेगळा आहे ऍक्च्युली. पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब पाटील मध्यंतरी विधानसभेच्या निवडणुकीनंतर थोडेसे बॅकफुटवर गेले होते. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये सह्याद्री साखर कारखान्याची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीनं बाळासाहेबांना पुन्हा एकदा बळ दिलेलं आहे. त्यामुळे बाळासाहेबांचा गट आजही निवडणुकीसाठी, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी चार्जमध्ये आहे. आणि बाळासाहेबांकडे जिल्हा परिषदेत आणि पंचायत समितीमध्ये लढणारे कार्यकर्ते हे कट्टर आहेत आणि ते अत्यंत स्ट्रॉंग आहेत. मानसिंगराव जगदाळेंसारखा लीडर अनेक वर्षे जिल्हा परिषदेच्या राजकारणाशी संबंधित असे नेते बाळासाहेबांकडे आहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या दृष्टीनं ही जमेची बाजू आहे. किंबहुना मनोज घोरपडे आणि बाळासाहेब पाटील यांच्यामध्ये कराड उत्तरमध्ये जिल्हा परिषदेला अत्यंत टोकाचा संघर्ष होईल या निवडणुकीमध्ये. आणि तिथं धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे जर एकत्र राहिले नाही तर बाळासाहेबांची बाजू ही वरचढ होण्याची सुद्धा शक्यता आहे. मात्र भाजप त्यामध्ये निश्चितपणे दोघांचं मनोमिलन करेल आणि त्यामुळं लढाई ही काट्याची होईल. कराड दक्षिणेमध्ये आता उंडाळकरांचे चिरंजीव उदयसिंह उंडाळकर हे सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये आलेले आहेत. अतुल भोसले मुळातच स्ट्रॉंग आहेत. इकडं उंडाळकरांचे चिरंजीव आलेले आहेत आणि पृथ्वीराज चव्हाण असे तीन प्रबळ नेते या मतदारसंघामध्ये आता आहेत. पृथ्वीराज चव्हाण सक्रिय असले पाहिजेत. त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सक्रिय राहिले पाहिजे. ते जर सक्रिय राहिले नाही तर निश्चितपणे अतुल भोसले आणि उंडाळकर हे आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी चांगलं काम करून दाखवतील. परंतु कार्यकर्त्यांना आणि आपल्या समर्थकांना न्याय देण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी स्वतःहून मैदानामध्ये उतरलं पाहिजे, स्वतःहून मेळावे घेतले पाहिजे, स्वतःहून काँग्रेसला ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सध्या तरी तसं वातावरण दिसत नाही. अगदीच. मी आता शेवटच्या प्रश्नाकडे येतोय. खरं तर मगाशी तुम्ही उल्लेख केलात की यशवंतराव चव्हाणांच्या सातारा जिल्हा परिषद किंवा साताऱ्याच्या अनुषंगानं विचार केला. पाठीमागच्या निवडणुकांमध्ये, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काही एक विचारधारांचं वारं वाहू पाहत होतं, किंवा या सगळ्यामध्ये काही वेगळे विचार समोर आले, किंवा जी काही परिस्थिती सध्या साताऱ्याची आहे. तर एकंदरीत एक पत्रकार म्हणून, एक सातारा जिल्ह्यातला वावरणारा व्यक्ती म्हणून
काय भावना आहेत नेमक्या या सगळ्या साताऱ्याच्या राजकारणाकडे बघताना आणि या राजकारणाचं भविष्य म्हणून बघत असताना? नाही, मुळामध्ये तुम्ही जे पहिला प्रश्न विचारला ना, आता विचार नावाची गोष्ट आहे, विचारधारा ही आता पहिल्यासारखी राजकारणामध्ये फार चालते असं जर विचार केला तर तो आपण ते चित्र दिसतच नाहीये. म्हणजे जे काँग्रेसच्या विचारधारेबरोबर होते त्यांनी ती विचारधारा सोडली आणि ते भाजपच्या विचारधारेमध्ये आहेत आता. काहींनी जे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेबरोबर होते त्यांनी ती विचारधारा सोडली आणि दुसरीकडे आहेत आता. म्हणजे विचारधारेचा आणि राजकारणाचा अलीकडच्या कालावधीमध्ये काय संबंध आहे तर मला वाटतंय तसा संबंध काय तोहीनं जो संबंध जोडला जातो. आम्ही स्वाभिमान म्हणून अमक्या तमक्या पक्षामध्ये आहे, आम्ही राष्ट्रीयत्व म्हणून अमक्या तमक्या पक्षामध्ये आहे, आम्ही पुरोगामी विचार म्हणून अमक्या तमक्या पक्षामध्ये आहे, असं ही सोयीची भाषा बोलली जाते. वस्तुस्थिती तशी नाही. वस्तुस्थिती प्रत्येकाला सत्ता पाहिजे आणि सत्तेसाठी म्हणून ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट सुरू आहेत. आता सुद्धा जिल्हा परिषदेवर सत्ता आणायची म्हणूनच ह्या सगळ्या आघाड्या, ह्या सगळ्या युती तुम्हाला फुटलेल्या दिसतील. आणि मग तिथं कुठली विचारधारा राहणार आहे? म्हणजे तुम्ही ज्या विचारधारेशी संघर्ष केला आणि ज्यांच्याबरोबर संघर्ष करून तुम्ही विधानसभा जिंकल्या त्यांच्याबरोबरच तुमची युती दिसणार आहे. आणि ज्यांच्याबरोबर तुम्ही राहिला आणि लोकसभा विधानसभेमध्ये तुम्ही एकत्र राहिला त्यांच्याशी तुमचा पंगा असणार आहे. म्हणजे विचारधारेशी आणि अलीकडच्या राजकारणाचं फार काही संबंध राहिलाय असं मला अजिबात वाटत नाही. आणि केवळ सत्ता पाहिजे प्रत्येकाला, आणि सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी हा सगळा संघर्ष आहे. आणि या महत्वाकांक्षेपोटीच ही लढाई होणार आहे. आणि ती यावेळची लढाई मात्र ही अंतर्गतच लढाई मोठी होणार. की काही होऊ द्या, भले तुम्हाला विचारधारेशी देणं घेणं असू द्या नसू द्या, भले तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून का होईना, राजकीय महत्वाकांक्षेपोटी होईना किंवा सत्तेच्या हव्यासापोटी होईना, तुम्ही या सत्ता ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करताय, जरूर करा. परंतु सातारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या जनतेचे प्रश्न तुमच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यानं सोडवले पाहिजेत. अशा पद्धतीचे उमेदवार प्रत्येक राजकीय पक्षाने दिले पाहिजे. केवळ माझ्या जवळचा कार्यकर्ता आहे, केवळ मला ऍडजस्टमेंट करायची आहे म्हणून तुम्ही हे जर उमेदवार मतदारसंघांमध्ये आणि जनतेमध्ये लादले तर ही माणसं पुन्हा लोकांना दिसत नाहीत, काम करताना दिसत नाहीत. उजाड रस्ते, पाण्याची वणवण आणि ग्रामपंचायतींमधलं वातावरण जर बघितलं तर ही माणसं पुन्हा त्या गावांमध्ये जाताना दिसत नाहीत. फक्त निवडणुकीपुरती गावात येतात. पुन्हा त्या जनतेची तशीच बकाल अवस्था राहते. अशा पद्धतीचे उमेदवार दोन्ही तिन्ही चारही राजकीय पक्षांनी देता कामा नयेत. जो उमेदवार त्या जिल्हा परिषदेच्या गटातल्या, त्या जिल्हा पंचायत समितीतल्या गणातल्या जनतेची प्रामाणिकपणे सेवा करेल आणि अहोरात्र त्यांच्यासाठी धावून जाईल, अशा पद्धतीचे उमेदवार सर्व राजकीय पक्षांनी दिले पाहिजेत. हे मात्र मला आवर्जून या निमित्तानं सांगावंसं वाटतं. अगदीच येणाऱ्या कालखंडामध्ये या निवडणुकांच्या दरम्यान अशा अनेक विषय होतील, अनेक घटना घडतील. त्या घटनांसंदर्भात आपण अशाच पद्धतीने चर्चा करत राहणार आहोत. तुर्तास आपण द पॉलिटिक्सच्या या हायपर लोकल भागामध्ये या ठिकाणी थांबूयात. तुम्ही आलात त्याबद्दल द पॉलिटिक्सच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. आणि अशाच पद्धतीनं आपण सातत्यानं चर्चा करत राहूया. मंडळी, राजकारणाच्या पलीकडं सातारा जिल्ह्याचं एकंदरीत असणारं अस्तित्व, विचारधारा आणि या संदर्भात आपण यामध्ये चर्चा केली. अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या ज्या चर्चा आहेत त्या राजकीय चर्चा आपण करत राहणार आहोत. बघत राहा द पॉलिटिक्स.